नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। माधवनगर ग्रामपंचायतीकडून 300 किलो प्लास्टिकचे संकलन। स्वच्छ भारत घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत प्लास्टिक निर्मूलन प्रकल्पाला पाठबळ। मुख्यमंत्री पंचायत समृद्ध अभियान व स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन या उपक्रमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत माधवनगरतर्फे गावातील स्वच्छ व कोरडे प्लास्टिक संकलन मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत संकलित झालेले एकूण 300 किलो प्लास्टिक स्वच्छ भारत घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत उभारण्यात आलेल्या प्लास्टिक निर्मूलन प्रकल्पास सुपूर्द करण्यात आले। जिल्हा परिषद सांगली व सागर मित्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ग्रामपंचायतींपैकी माधवनगर ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आलेला आहे। या अंतर्गत असलेल्या माधवनगरमधील जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल शाळा यांना इयत्ता 5वीच्या पुढील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक निर्मूलन 2.0 या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास सूचना देण्यात आलेल्या आहेत। या उपक्रमामध्ये 5वीच्या पुढील विद्यार्थ्यांना घरात आलेले स्वच्छ कोरडे प्लास्टिक ज्या प्रकारे आपण पेपर एकत्रित करून ठेवतो त्या पद्धतीने प्लास्टिक संकलन करण्याची सवय मुलांना लावण्यात येत आहे व ते एकत्रित केलेले प्लास्टिक शाळेमध्ये महिन्याच्या 5 तारखेला व 10 तारखेपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये एकत्रित करण्यात येणार आहे। या उपक्रमामध्ये गावातील व्यापारी तसेच शाळा, अंगणवाडी, तरुण मंडळे व सर्व ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदवत आहेत। प्लास्टिक संकलन गावातून पाठवताना ग्रामपंचायतीचे सरपंच अंजू तारो, उपसरपंच राजकुमार घाडगे, सदस्य शुभम उपाध्ये, मिलिंद पाटील, मनीषा उपासे उपस्थित होते। जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण साई मते तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। ग्रामपंचायत अधिकारी भगवान चव्हाण, पाणी व स्वच्छता कक्ष मिरजेचे गट समन्वयक अमोल मोरे, ग्रामपंचायत क्लार्क व ग्रामपंचायतीचे कर्मचारीही या कार्यक्रमात सहभागी झाले। ग्रामस्थांमधून या उपक्रमाचे कौतुक होत आहे। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राजेंद्र पाटील, सांगली। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।